एक महत्त्वाची बातमी। उपमुख्यमंत्री शिंदे मुंबई विमानतळावर दाखल झालेत। शिंदेंनी दिल्ली दौऱ्यावर ते गेल्याची माहिती सूत्रांनी दिली। दरम्यान दिल्लीत त्यांनी बड्या नेत्यांची भेट घेतल्याची सुद्धा माहिती मिळते। सध्या ते मुंबई विमानतळावर दाखल झालेले आपण पाहतोय। दरम्यान ठाकरे बंधूंच्या एकत्र मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व प्राप्त झालंय। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडून। गिरीश, काय सांगाल? शिंदे आता मुंबईत दाखल झालेले आहेत। एकूणच त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर चर्चा सुरू झाली आहे। काय अधिकची माहिती? नक्कीच आपण पाहतोय की गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे दिल्लीला जाणार होते अशी चर्चा होती। मात्र काल संध्याकाळनंतर ते दिल्लीसाठी रवाना झाले आणि या ठिकाणी गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं काही महत्त्वाच्या नेत्यांची त्यांची भेटगाठ झाल्याची सुद्धा माहिती मिळते। त्यामध्ये नितीन गडकरी असू द्या, अमित शहा असू द्या किंवा राजन सिंग असू द्या, या सगळ्यांची त्यांची भेट झाल्याची सुद्धा माहिती आहे। पण अधिकृतरित्या दुजोरा अजून याला काही मिळालेला नाहीये। पण जी माहिती सूत्रांकडून मिळते त्यानुसार एकनाथ शिंदे यांनी थेट दिल्ली गाठली आणि दिल्लीतील काही महत्त्वपूर्ण नेत्यांची त्यांनी भेटगाठ घेतलेली आहे। ज्या काही राजकीय घडामोडी सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे त्यावर देखील त्यांची या प्रमुख नेत्यांसोबत चर्चा झाल्याची माहिती मिळते। आणि महाराष्ट्रामध्ये काही महत्त्वाचे जे बदल आहेत ते सुद्धा आता घडतील अशी सुद्धा शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। त्यामुळे एकनाथ शिंदे यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। जेव्हा जेव्हा एकनाथ शिंदे हे दिल्लीत जाऊन येतात त्यावेळी काही ना काही महत्त्वाच्या घडामोडी महाराष्ट्रात घडतात। काही ना काही गुड न्यूज ज्यावेळी ते मुख्यमंत्री होते त्यावेळी ते महाराष्ट्रासाठी घेऊन येत होते। आता सुद्धा अशाच पद्धतीची काही गुड न्यूज एकनाथ शिंदे हे घेऊन आलेले आहेत का महाराष्ट्रासाठी? काही राजकीय घडामोडी घडणार आहेत का? काही बदल संघटनात्मक होणार आहेत का? हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच गिरीश, या संदर्भातले अपडेट्स घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय शिंदेंनी दिल्ली दौरा केला होता आणि त्यानंतर आता ते मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। मुंबई विमानतळावर दाखल झाल्यानंतर या सगळ्या कार्यकर्त्यांची ते भेट घेत असल्याचं आपण पाहतोय। सगळे कार्यकर्ते त्यांना भेटण्यासाठी आलेले आहेत आणि यावेळी एकनाथ शिंदे सुद्धा त्यांच्याशी संवाद साधत असल्याचं आपण पाहू शकतोय। तर शिंदे आजच्या सिंदूर पुलाच्या लोकार्पण सुद्धा उपस्थित नव्हते, कारण ते कालच दिल्लीला गेले होते। दिल्लीला गेल्यामुळे त्यांनी काही महत्त्वाच्या मोठ्या नेत्यांच्या तिथे भेटी घेतल्याची